The next writing skill topic, speech writing. Question: you have to deliver a speech in your school on how to achieve great success. See, what is the subject? How to achieve the great success is the subject, and you are going to give a speech in your school. क्वेश्चन करतोय इथे थोडक्यात आपलं स्पीच रायटिंग कसं डेव्हलप करायचं हे आपल्या इथे शिकायचं आहे. स्पीच रायटिंग ऑलरेडी तुम्हाला एक दोन स्पीच मी पीडीएफ करून पाठवलेले आहेत, काही व्हिडिओज पाठवलेले आहेत. एक लक्षात ठेवा, हे व्हिडिओज बघताना, ऐकताना किंवा याचं पीडीएफ लिहिताना थोडंसं सेंटेन्स कसं फ्रेम केलेलं आहे ते शिका. कारण एक्झाम मध्ये तुम्हाला स्वतःला लिहायचं आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला स्वतःला किती चांगलं लिहिता येतं हे ट्राय करा. स्पीच रायटिंग ऐका. टॉपिक कळला तुम्हाला? हाऊ टू अचीव द ग्रेट सक्सेस. रिस्पेक्टेड हेडमास्टर, टीचर्स अँड माय फ्रेंड्स, how to achieve a great success. See, respected headmaster, teachers and my friends, today I have an opportunity to talk about how to achieve a great success. Today I have got the opportunity to talk about how to get a great success. मला आज संधी मिळालेली आहे की सक्सेस कसं मिळवता येईल. बेसिकली द कन्सेप्ट ऑफ सक्सेस differ from person to person. See, basically the concept of success is differ from person to person. म्हणजे काय, सक्सेस याची डेफिनेशन जी आहे प्रत्येकासाठी वेगळी असणार आहे. काही जणांना सक्सेस म्हणजे भरपूर पैसा मिळवला की सक्सेस, काही जणांना भरपूर नॉलेज मिळालं तर ते सक्सेस. म्हणजे प्रत्येकासाठी सक्सेसची डेफिनेशन डिफरंट आहे. इट इज डिपेंडिंग अपॉन द गोल सेट अँड अटेम्प्ट मेड फॉर इट. गोल सेट, तुम्ही त्यासाठी कोणता गोल ठरवलेला आहे, तुमचं ध्येय काय, व्हॉट इज युअर एम, व्हॉट इज युअर अँबिशन, तुमची अँबिशन कोणती आहे. आणि पुढे काय बघा, अँड दॅट अटेम्प्ट मेड फॉर इट. आणि त्यासाठी अटेम्प्ट काय करतात, अटेम्प्ट म्हणजे एफर्ट. व्हॉट आर यू डुईंग टू कम्प्लिटिंग दिस गोल इज व्हेरी इम्पॉर्टंट. नुसतं गोल असून उपयोग, जसं तुम्हाला वाटतंय बट 9th मध्ये 10th मध्ये आपल्याला वाटतं आय वॉन्ट टू गेट मोर देन 90%, दिस वन इज माय गोल. बट इफ यू नॉट कॉन्सन्ट्रेटिंग ऑन युअर स्टडी, then how can you get the good marks? Then if you decide your goal, then it is also very important to try very hard to chase that goal. तुम्हाला तो गोल त्याप्रमाणे चेस करता आला पाहिजे, प्रयत्न करता आला पाहिजे. ओके, I feel that hard work and perseverance can prove to be the key to success. See, हार्ड वर्क अँड परसिव्हरन्स म्हणजे जिद्द, चिकाटी आपण म्हणतो ना, जिद्द, कॅन प्रूव्ह टू बी द की टू सक्सेस. सक्सेस मिळवायचं असेल तर दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. का आपण स्पीच देतो, लक्षात घ्या. मला वाटतं, आय फील दॅट हार्ड वर्क अँड परसिव्हरन्स कॅन प्रूव्ह टू बी द की टू सक्सेस. जिद्द आणि खूप मेहनत, हे दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. इफ अ पर्सन इज विलिंग टू वर्क हार्ड, पुट इट ऑल हिज एफर्ट टू अचीव दिस टार्गेट, ही विल सर्टनली ब्रिंग सक्सेस फॉर हिमसेल्फ. जर तो खूप एफर्ट करत असेल, सक्सेस मिळवण्याचे प्रयत्न करत असेल, देन सक्सेस इज हिज. मग त्याला सक्सेस नक्कीच मिळेल. इफ वी वॉन्ट टू गेट सक्सेस, we should always ready to face the difficulties. See, always keep in your mind, if you want to get the success, then you must be ready to face any difficulties. लक्षात घ्या, कुठलीच गोष्ट आपल्याला इझिली अवेलेबल नसते. जसं आपण म्हणतो बघा, देर आर सो मेनी बिझनेसमॅन खूप आहेत आपल्या आजूबाजूला. आपण म्हणतो बघा, त्यांच्याकडे एवढा पैसा आहे, एवढ्या गाड्या आहेत, एवढी संपत्ती आहे. आपण फक्त एवढंच कॅल्क्युलेट करतो, पण आपण हे बघत नाही त्यासाठी त्यांनी किती एफर्ट घेतलाय, काय काय प्रयत्न केलेले आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, सक्सेस मिळवायचं असेल तर खूप महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एफर्ट असणं खूप गरजेचं आहे. बघा, वी शुड नॉट निग्लेक्ट अवर ड्युटी इफ यू वॉन्ट टू गेट सक्सेस. कॉन्स्टंट एफर्ट विल टेक अस टुवर्ड द सक्सेस.
सतत जर प्रयत्न केला तर सक्सेस पर्यंत पोहोचता येईल. वी मस्ट अवॉइड सम रिपीटेड मिस्टेक्स. बघा मिस्टेक्स आपल्याला होतात, माणूस म्हटला की मिस्टेक्स होणार, बट वी मस्ट नॉट रिपीट दे. पुन्हा पुन्हा त्यात मिस्टेक आपण करायचे नाहीये. वी मस्ट लर्न फ्रॉम अवर मिस्टेक्स. चुकांमधून आपण नवीन गोष्टी शिकल्या पाहिजे. इट इज टू बी रिमेंबर दॅट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. प्रॅक्टिस, सरावाने माणूस परिपूर्ण होतो. एखादा बिझनेस आपण स्टार्ट केला, यू कॅन नॉट गेट द सक्सेस ॲट द बिगिनिंग. इफ यू वॉन्ट टू गेट द सक्सेस, इफ यू हॅव टू ट्राय हार्ड अँड हार्ड. नेक्स्ट, वी हॅव कन्सिडर लाईफ ॲज अ चॅलेंज अँड टेक अप दिस चॅलेंज. आपण लाईफ एक आव्हान आहे, चॅलेंज आहे असं ठरवलं पाहिजे. आणि वी हॅव टू टेक अप इट दिस चॅलेंज बाय पुटिंग इन ऑल द कॅपॅबिलिटीज दॅट विल बी पजेस. वी कॅन गेट दिस सक्सेस. जर पूर्ण आपली क्षमता यूज केली तर आपण नक्कीच सक्सेसफुल होऊ शकतो. आय विश ऑल माय फ्रेंड्स टू बी सक्सेसफुल इन देअर लाईव्ह. थँक्यू ऑल. मी सगळ्यांना एक अशी अपेक्षा करतो, विश करतो, प्रे करतो देवाकडे की माझे सर्व जे फ्रेंड्स आहेत समोर बसलेले सगळ्यांना लाईफमध्ये सक्सेस मिळू द्या. आणि एंड करताना थँक्स टू ऑल. बघा किती सुंदर अशा प्रकारे स्पीच दिलं गेलंय बघा, की जेथे तुम्हाला एक लक्षात स्पीच लिहिताना मी मग सांगितल्याप्रमाणे सेंटेन्स व्यवस्थित फ्रेम करायला शिका. मग तुम्हाला रायटिंग स्किल मध्ये मार्क जाणार नाही. आणि या सुट्ट्यांमध्ये तुम्ही ते ट्राय करा, रायटिंग मध्ये ट्राय करा. तुम्ही नुसतं रिडिंग करून नाही उपयोग, तुम्ही रायटिंग करून स्वतः लिहिता यायला पाहिजे. ओके.